सप्ताहाच्या निमित्ताने आम्हाला जो गीत रामायणाचा कार्यक्रम सादर करण्याची संधी आयोजकांनी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभारी मानते आणि येथे उपस्थित भक्तगण यांना मी व्यासपीठावरून साष्टांग नमस्कार आणि जे कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांना सर्वांना माझा नमस्कार आणि जे कार्यक्रमाला येत आहेत त्यांना सुद्धा नमस्कार आणि जे काही कारणास्तव येऊ शकत नाही त्यांना पण नमस्कार आणि माझ्या सोबत असलेले माझे गुरु श्री किसनरावजी भैसने यांना मी सर्वप्रथम नमस्कार करते आणि गीत रामायणाला सुंदर अशी साथ देणारे माझे वाद्यवृंद यांना माझा नमस्कार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे माझे साऊंड दादा यांना माझा नमस्कार आणि येथे सुरू असलेला भागवत सप्ताहाचे वक्ते श्री सुधीरजी महाराज यांना मी नमस्कार आणि आता सर्व साधू संतांना साष्टांग नमस्कार श्री संत तुकडोजी महाराजांना आणि वैराग्य मूर्ती श्री गाडगे महाराज यांना नमन करून आपण आशीर्वाद घेऊन हा कार्यक्रम मी सुरुवात करते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पूषा महापातकनाशनं धात्वाणिलोत्पत्तिशामं रामराजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेत जटामुकुटमण्डितं शशितधनुर्बाणपाणि नक्तचरान्तकं स्वयं लीलं जगत्त्रातु मा विभूर्तमजं विभु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गजानन महाराज की जय संपूर्ण विश्व ब्रह्मादी देव आणि असुर हे ज्यांच्या मायेच्या अधीन आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या सत्तेमुळे हे संपूर्ण दृश्य जग सत्यच वाटते आणि ज्यांचे केवळ चरण हेच भवसागरातून तरुण जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक मात्र नौका आहे अशा संपूर्ण कारणाचे श्रेष्ठ कारण असलेल्या आणि ज्यांना श्रीराम म्हटले जाते त्या भगवान श्रीरामाला मी वंदन करते आणि सर्वसाधारणपणे रामकथेचा प्रारंभ दशरथ राजापासून करण्याऐवजी तो लवकुशापासून सुरू केलेला आहे आणि गीत रामायणामध्ये तो लवकुशांपासूनच सुरू झालेला आहे श्रीरामाचे म्हणजे आपल्या पित्याचे चरित्र सांगायचे त्यांचे वर्णन त्यांनी ज्योतीने तेजाची आरती या उपमेने केले आहे त्यांचे वेश तापसी असले तरी चेहरे राजबिंडे आहेत आणि जणू वसंत ऋतूत कोकिळेने मधुर गावे अशा माधुर्याने वाल्मिकीच्या प्रतिभेतील शब्दांचे रामचरित गान करीत आहे आणि स्वयं श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती भारतीय संगीताचे उगमस्थान असलेल्या सामवेदाप्रमाणे या बटूंचे गायन सर्व उपस्थितांना मोहित करणारे आहे
आणि श्री रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी म्हणून सर्व अयोध्येमध्ये असंख्य राजे ऋषीमुनी जमले आहेत. त्यांच्यामध्ये 2 बटू आले आहेत आणि ते म्हणतात आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत आणि आम्ही रामचरित्र गायन करीत आहोत. श्री राम प्रभूंच्या समोर येऊन त्यांचे चरित्र गायन करतात आणि शास्त्रीय संगीताच्या माध्यमाने हे रामचरित्र गाताना ते दिसतात कसे आणि त्यांच्या मुद्रा कशा होतात, या शब्देवर गायनाचा काय परिणाम होतो आणि प्रत्यक्ष श्री रामचंद्रांची काय अवस्था होते. अशा या तेजस्वी बाळांच्या तोंडून आपण आपलं चरित्र ऐकतो आहे हे प्रभू रामचंद्रांना माहीत नसते आणि प्रत्यक्ष ती आपलीच बाळ आहेत हे त्यांना माहीत नसते. आणि अशा रीतीने ते त्या बटूंचे गायन ऐकून भांबावून सिंहासनावरून उतरून त्यांच्या जवळ जातात आणि प्रेमाने त्यांना हृदयाशी धरतात. श्रीरामांनी आपल्या पुत्रांनाच आलिंगन दिलेले असते, परंतु हे त्यांना माहीत नाही. अशा घनश्याम हा राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकांची कडावा प्रभाते मणी राम चिंतित जावा. धर्म, अर्थ आणि मोक्ष, काम हे 4 पुरुषार्थ मानले जातात. त्यांनी संपन्न असलेला आपला जीवनपट ऐकताना श्रीरामांनाही भारावून येऊन त्यांचे डोळे पाणावले असतात. नव्हे कर्मणा धर्मणा योग काही नव्हे भोगणा त्यागणा सांग पाही म्हणे दास विश्वास धरी म्हणा प्रभाते मणी राम चिंतित जावा. लवकुश या पुत्रांनी श्रीरामाचे म्हणजे आपल्या पित्याचे चरित्र सांगताना म्हटले आहे की जयाचे नामे महादोष जाती जयाचे नामे गती पावजेती जयाचे नामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मणी राम चिंतित जावा. आणि अशा रीतीने शेवटी आसन सोडून श्रीराम आपल्या पुत्रांजवळ गेले आणि त्यांना आपल्या उराशी घट्ट पकडून धरले आणि तेथे पुत्र भेटीचा सुंदर असा सोहळा दिसत होता. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आणि कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. श्रीराम 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 सवेती राम प्रभु एकती सवेती राम प्रभु एकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सवेती राम प्रभु एकती सवेती राम प्रभु एकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती
राध समुद्रा वेश मुनीचे गंधर्वते तपोवनीचे राध समुद्रा वेश मुनीचे गंधर्वते तपोवनीचे वाल्मिकीचा भावमनीचे वाल्मिकीचा भावमनीचे मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वराच्या स्वर्गामधुनी नवरसाच्या नवसरधुनी सात स्वराच्या स्वर्गामधुनी नवरसाच्या नवसरधुनी यज्ञमंडपी आद्यावतरुणी यज्ञमंडपी आद्यावतरुणी संगमी श्रोते जननाहती संगमी श्रोते जननाहती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कवळीती अपुले केशव अपुले केशव सोडून आसन उठले राघव उठले राघव उठून कविळीती अपुले केशव अपुले केशव पुत्र भेटीला गळे महोत्सव पुत्र भेटीला गळे महोत्सव परितो उभयानक माहिती परितो उभयानक माहिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सवे श्री राम प्रभु एकती सवे श्री राम प्रभु एकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती रामकथा ज्या नगरीत घडली त्या अयोध्येच्या वर्णनाने लोक सुरुवात करतात. सरयू तीरावरी अयोध्या मनोनिर्मित नगरी अयोध्या मनोनिर्मित नगरी हे ध्रुपद सिद्ध केले आणि वाल्मिकींनी अयोध्येचे वर्णन अशा रीतीने केले आहे की 12 योजने लांब व 3 योजने रुंद ती मध्ये विभक्त रस्ते होते असे म्हटले आहे. आणि शिवाय त्या राजपथावरून सजलेले रथ घोडेस्वार हत्ती आणि नटलेले स्त्री पुरुष चालल्याचीही भर घातलेली आहे. रत्नतोरणांची घरे उपवने आणि त्यात रंगणारे नृत्य गायने वाद्यसंगीत हे सर्व अयोध्येची सुबत्ता आणि संपन्नता व्यक्त करतात. आणि नागरिकांची धर्मपरायणता पुत्र संपदा पितृभक्त आणि सुशीलता ही सांगताना एकूणच अयोध्येतील सर्वांची संतुष्टता अतृप्तीचा कुठे न वावर या शब्दात व्यक्त करतात. आणि राजा दशरथाचे वर्णन करताना
इक्ष्वाकू वंशाला भूषण ठरणारे त्यांची धर्मपरायणता आणि शौर्यही ते सहजपणे सांगून जातात. घरी चंद्राप्रमाणे शीतल आणि नगरामध्ये इंद्राप्रमाणे अधिपती, युद्धात स्वशौर्याने सूर्याप्रमाणे तळपणारा असे त्यांचे कर्तृत्व व स्वभाव दर्शन. कविराजांनी म्हटले की गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी असे सुरेख साधन केले आहे. आणि त्यांच्या तिन्ही पत्नींचे वर्णन करताना त्यांनी वापरलेली सुवंशजा, सुमुखी, बहुश्रुता, पतिव्रता आणि रूपशालिनी हे विशेषण. तसे पाहिले तर ह्या तिन्ही राण्या म्हणजे एकमेकींच्या सवती होत्या, परंतु त्यांच्यामध्ये सवती मत्सर नव्हता. श्रीरामाच्या यज्ञमंडपात तापसवेड धारण केलेले बटू रामचरित गायन सुरू करत आहे आणि प्रसन्न होऊन सांगत आहेत की मन एक वटून श्रोतेजन ऐकत होते आणि प्रत्यक्ष श्रीराम ऐकत होते. सरयू तीरा वरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्येत राम लक्ष्मण दशरथाच्या आणि वशिष्ठांच्या प्रेमळ सहवासात त्यांची सेवा करीत राहिले. राम व लक्ष्मण अत्यंत आज्ञाधारक होते. पिता व गुरु यांची इच्छा प्रगट करतात सारी व्यवस्था करण्यात आली आणि घराघरावर रत्न तोरणे, अवती भवती रम्य उपवणे, त्यात रंगती नृत्य गायने, मृदुंग वीणा नित्य नादती, अलका नगरी परी. अशा रीतीने अयोध्येचे वर्णन केलेले आहे. अयोध्येत प्रवास करण्यासाठी सर्व जण उत्सुक झालेले होते आणि नाना प्रकारची वाद्य वाजत होती. लोक रामाचा जय जयकार करीत होते. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भावाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. वशिष्ठाने काही दूतांना आधीच नगरीत पुढे पाठविलेले होते आणि नगरी शृंगारावी अशी आज्ञा दिली होती. तिच्यामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, कुंकुमाचे सडे घातले गेले आणि ठाई ठाई मखरे तोरणे बांधली गेली. अयोध्या ही अतिशय सुंदर अशी नगरी आणि कोणीही वर्णन करू शकणार नाही. पण वर्णनच करायचे झाले तर असे म्हणता येईल की रामरसाची रसज्ञ सीता होती आणि तिचा निर्गुण राम सोबत होता आणि श्रीरामामुळे सीता सोबत होती व निर्गुण श्रीराम सीतेमुळे सगुण झालेला होता. अशी ती अयोध्या, अशी ती अयोध्या. तिचं वर्णन कितीही केलं तरीही कमीच आहे. आणि सरयू तीरा वरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. सरयू तीरा वरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी.